आत्ता आढावा घेतला आणि आपल्याला सांगताना मोठं समाधान वाटतंय, आनंद वाटतोय. आपल्या महायुती सरकारने अतिवृष्टी झाल्यानंतर या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये, झालेल्या अभूतपूर्व नुकसानाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला अभूतपूर्व मदत करण्याचा शब्द दिला होता, ऐतिहासिक अशी मदत करण्याचा. आणि त्या अनुषंगाने आपल्या धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना जे काही नुकसान झालं त्याच्या पोटी अनुदान, त्याच्यानंतर रबीच्या पिकाच्या अनुषंगाने 10,000 रुपये हेक्टरी जे अनुदान दिलं होतं ते, आणि शेतजमीन जी खराब झाली त्याच्या अनुषंगाने जी काही मदत, असं आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये साधारण 1,200 कोटी रुपये आतापर्यंत वितरित केलेत. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि हे जे काही आपलं नुकसान झालं त्या अनुषंगाने मी परत एकदा रिपीट करतो की आपल्या धाराशिव जिल्ह्याला साधारण 1,200 कोटी रुपये हे आतापर्यंत मिळालेत, वितरित झालेत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. आपल्या महायुती सरकारचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांचे सर्व धाराशिवकरांच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आता आपली पीक विम्याशी संबंधित प्रक्रिया देखील चालू आहे आणि पीक कापणी प्रयोगाच्या अनुषंगाने विमा कंपनीने काही आक्षेप घेतले होते. ते आक्षेप जे आहेत त्याच्यावरती सुनावणी आणि योग्य ती कारवाई देखील चालू आहे. पण आनंदाची बाब ही आहे आणि समाधानाची बाब ही आहे की आपल्या महायुती सरकारने दिलेला शब्द जो आहे तो पूर्ण पाळलेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्याला उपलब्ध करून दिला आहे या अडचणीच्या काळामध्ये. त्यामुळे परत एकदा सरकारचे आणि मुख्यमंत्री महोदयांचे, देवेंद्रजींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की जसं आपल्याला शक्य होईल आपण देखील महायुती सरकारचे आणि आपल्या आदरणीय नेत्यांचे योग्य पद्धतीने आभार मानावे. अगदी आपण देवेंद्रजींना मेसेज केला, एखादं पत्र पाठवलं तरी मोठी ऊर्जा मिळते. कारण एखादं चांगलं काम केल्यानंतर त्याच्याबद्दल कोणी दोन शब्द चांगलं बोललं तर मग अजून हुरूप वाढतो आणि अजून जास्त ताकदीने काम करण्याची इच्छा होते. आपल्या सर्वांचे नेहमीच आशीर्वाद आहेत, शुभेच्छा आहेत. त्यामुळे तर आम्ही एवढ्या ताकदीने सगळे कामं करतो. आपले परत एकदा मी अभिनंदन करतो, सरकारचे आभार मानतो.